नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे रेशनच्या तांदूळापासून दुप्पट तिप्पट फुलणारी कुरडई. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आता सर्वात आधी एक भांडं भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी पांढरं शुभ्र आपलं हे पीठ आहे. हे पीठ मी कसं बनवलं, यासाठी मी सर्वात आधी तांदूळ जे आहे रेशनचे ते स्वच्छ धुवून घेतले आणि पंख्याच्या हवेखाली सुकवून गिरणीमधून अगदी बारीक दळून आणलेले आहे. बघू शकता तुम्ही, बरोबर अर्धा किलो माझं हे पीठ आहे. अर्धा किलो पिठाच्या मी तुम्हाला कुरडया करून दाखवणार आहे. तुम्ही आता याच ठिकाणी विकत जे पीठ मिळता, पण रेशनचं असे जुन्या तांदळाचं पीठ आपल्याला इथे हवं आहे. त्यामुळे आपली कुरडई जुनं तांदूळ असल्यामुळे फुगते दुप्पट तिप्पट. त्यानंतर इथे आता आपल्याला अशा प्रकारचं एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हे सर्व पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच भांड्यानी बरोबर आपल्याला इथे 2 भांडे पाणी लागणार आहे. त्यासाठी मी इथे आता सर्वात आधी एक भांडं भरून पाणी घेतलेलं आहे. हे भांडंभर पाणी आपल्याला आधी यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे सर्व मी आता छान असं पीठ मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर परत मी इथे एक भांडंभर पाणी घेतलेलं आहे. घरातील कोणत्याही भांड्याने तुम्ही हे सर्व मेजरमेंट मोजून घेऊ शकता. एका वाटीसाठी आपल्याला 2 वाट्या पाणी लागते. 2 वाट्या पाणी घालून आपल्याला हे पीठ मस्त असं भिजवून घ्यायचं आहे. या पिठामध्ये आपल्याला गुठळी अजिबात न होऊ देता मस्त असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी दोन्ही पण भांडे पाणी घालून हे पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे. इतपत असं घट्टसर माझं हे पीठ तयार झालेलं आहे. बरोबर मी इथे 2 भांडे पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर त्याच भांड्याने अर्ध भांडं मी इथे पाणी पातेल्यामध्ये गरम करायला घालणार आहे. पाणी आपल्याला हे मस्त असं उकळतं गरम करून घ्यायचं आहे. पाणी उकळते तोपर्यंत आपण यामध्ये मीठ घालून घेऊ. इथे मी चमचाभर मीठ घालून घेणार आहे आणि एका चमच्याला अगदी थोडासा कमी यामध्ये मी पापडखार घालून घेणार आहे. यापेक्षा जास्त पापडखार घालू नका, नाहीतर कुरडई आपली लाल होते. अगदी एका चमच्याला कमी मी इथे पापडखार वापरलेला आहे. पाण्याला बघू शकता तुम्ही, छान अशी उकळी आलेली आहे. इथे मी गॅस जो आहे तो फास्टच ठेवलेला आहे. एका हाताने आपल्याला यामध्ये चीक ओतायचा आहे आणि एका हाताने या अशा प्रकारचं लाटणं घेतलेलं आहे मी. लाटण्याने आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे. हे जर आपण मध्ये हलवणं सोडलं तर लगेचच यामध्ये गुठळ्या व्हायला सुरुवात होतात. मी आता इथे एक अशा प्रकारचं उचटणं घेतलेलं आहे. या उचटण्याने आपल्याला तळापासून हा चीक हलवत राहायचा आहे. जोपर्यंत आपल्या चिकाच्या गुठळ्या मोडत नाही तोपर्यंत कंटिन्यू हा चीक आपल्याला हलवत राहायचा आहे. बघू शकता तुम्ही, 4 ते 5 मिनिटानंतर आपला चीक छान असा घट्ट झालेला आहे. इथे मात्र आता आपल्याला गॅस मीडियम किंवा लो करायचा आहे आणि अशा प्रकारे उचटण्याने मी सर्व गुठळ्या मोडून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, आपला चीक इथे छान असा घट्ट झालेला आहे. याच ठिकाणी आता मी गॅस इथे अगदी मीडियम करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून हा चीक छान असा वाफवून घ्यायचा आहे.
बघू शकता तुम्ही अगदी प्लेन हा चीक आपला बनून तयार झालेला आहे. अजिबात यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही. पाण्याचा हात लावून हा चीक आपल्याला असा थापून घ्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवून 15 मिनिटं हा चीक आपल्याला अगदी लो गॅसवर वाफवून घ्यायचा आहे. चीक जर आपला कच्चा राहिला तर आपल्या कुरडया तुटतात. म्हणून चीक असा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. इथे आता 15 मिनिटं झालेले आहे. 15 मिनिटानंतर मी इथे चीक जो आहे तो चेक करून बघणार आहे तयार झालेला आहे की नाही. तर जर थोडासा जरी कच्चा राहिला असेल तर परत 2 ते 3 मिनिटं परत वाफवायला ठेवा. इथे आता आपल्याला पाण्याचा हात लावून चिकाची जी आहे हाताने अशी गोळी करून बघायची आहे. गोळी जर अशी तयार झाली हाताला न चिटकता तर आपला चीक बनून तयार झाला. त्यानंतर इथे मी अशा पद्धतीचा सोऱ्या घेतलेला आहे. सोऱ्यामध्ये आता आपल्याला चीक भरून घ्यायचा आहे. इथे आता सोऱ्या भरून झाल्यावरही आपल्याला इथे गॅस चालूच ठेवायचा आहे अगदी लो आणि यावर झाकण ठेवायचं आहे. आणि पटापट आपल्याला इथे कुरडया टाकून घ्यायच्या आहे. इथे मी आता अशा प्रकारची एक परात घेतलेली आहे. परातीला मी अगदी कमी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर कुरडया मस्त अशा घालून घ्यायच्या आहे. तुम्हाला जशा पद्धतीच्या छोट्या-मोठ्या कुरडया आवडत असतील तशा पद्धतीच्या तुम्ही कुरडया घालून घेऊ शकता. इथे आता राहिलेल्या मी सर्व ताटावर सुद्धा घालून घेणार आहे. तुम्ही प्लास्टिकवर सुद्धा घालू शकता. बघू शकता तुम्ही अर्धा किलो पिठामध्ये आपल्या भरपूर साऱ्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहे. 2 ते 3 दिवस मी ह्या कुरडया मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी आता तुम्हाला कुरडई तळून सुद्धा दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही दुप्पट-तिप्पट मस्त अशी पांढरी शुभ्र आपली कुरडई तळून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.